पहिली शिवजयंती गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड सांगतंय महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुले गौरव ग्रंथ समग्र वाङ्मय प्रकाशित केलेला आहे। त्या गौरव ग्रंथामध्ये भाई माधवराव बागलांचा एक लेख आहे, दीनबंधूचा संदर्भ घेऊन तो संदर्भ असं सांगतो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या देशातील पहिली शिवजयंती 1869 ला पुण्यामध्ये सुरू केली। पहिली शिवजयंती। टिळकांचा जन्म कधीचा आहे? टिळकाचा जन्म 1856 चा। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यावेळी शिवजयंती सुरू केली तर टिळक होते 13 वर्षाचे, लहान आहेत ते, आणखीन बाळच आहेत ना अजून, बाळ गंगाधर टिळक। आणि ते आणखीन पुण्यात आलेले नाहीत। ते चिखली नावाचं गाव आहे रत्नागिरीजवळ, ते त्यांचं मूळ गाव, ते आणखीन पुण्यात आलेले नव्हते। ज्या टिळकांना आणखीन समज आलेली नाही ते मूळ गावीच आहेत, त्यांना काही कल्पना नाही या सगळ्या गोष्टीची, तरी देखील क्रमिक पाठ्यपुस्तकं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, सांस्कृतिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात टिळकांनी शिवजयंती सुरू केली, टिळकांनी शिवजयंती सुरू केली। म्हणजे आता मोहन भागवतला प्राथमिक शाळेत ॲडमिशन घ्यायला पाहिजे, शिकवायला पाठवायला पाहिजे भागवतांना। अजून अक्कल नाही, एवढं वय झालं तरी प्राथमिक शाळेतली मुलं सांगतील शिवजयंती सुरू केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं ते राष्ट्र किंवा तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं। आपण का गुलाम आहोत? इतिहासाचं अज्ञान समाजाला अंधश्रद्धेमध्ये लोटतं। म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, इतिहास घराघरात, गावागावात खरा इतिहास गेला पाहिजे। उमाजी नाईक यांनी 1820 साली 1818 साली इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं, 1 वर्षाचा कारावास झाला आणि 3 फेब्रुवारी 1832 ला इंग्रजांनी त्यांना फाशी दिली आणि त्यानंतर 1845 ला वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म आहे। पण आज देखील क्रमिक पाठ्यपुस्तकात शाळेमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। ज्या वेळेस उमाजी नाईकांना ब्रिटिशांनी फाशी दिलं, आपल्या पुण्यात खडकमाळ पोलीस स्टेशनच्या समोर आताचं जे हवेली आणि पुणे शहरचं तहसील कार्यालय त्या ठिकाणी फाशी दिलं, त्यानंतर फडकेंचा जन्म आहे। म्हणजे अशा अनेक खोट्या बाबी या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी घातला। त्यावेळेस राधाकृष्णांच्या बापाचा जन्म झाला नव्हता, तरी आपल्याकडे शिक्षक दिन त्या राधाकृष्णांच्या नावाने। अशा अनेक बाबी आहेत, विस्ताराने परत करत आपण बोलूया। पण खोटा इतिहास आज देखील कसा प्रचार केला जातो, म्हणून त्या भागवतांना आम्ही सांगू इच्छितो की शिवजयंती या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सुरू केली। तो पुतळा बसवला जाईल, तो सरकारला बसवावंच लागेल। माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही। तुम्ही माफी कशाची मागणार आहात? तुम्ही खूप घाण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। डेरवण, कोकणामध्ये डेरवण आहे, बरोबर ना अमरजीत? कोकणामध्ये डेरवण आहे, तिथं रामदास आणि छत्रपती शिवाजीराजेंची शिल्प आहे ती। जो रामदास छत्रपती शिवाजीराजेंच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती त्याची, तो गुरु म्हणून महाराष्ट्राला सांगितला होते का लायकी? जातीवादी, विषमतावादी त्याचा आणि शिवरायांचा काडी मात्र संबंध नाही, कधी भेटलेले नाहीत। मी म्हणतो समजा भेटले पण असतील ना, सार्वजनिक जीवनामध्ये समकालीन व्यक्ती एकमेकाला भेटू शकतो ना। समजा आता देवेंद्र फडणवीसची आपली भेट होऊ शकते सार्वजनिक जीवनामध्ये, म्हणून काय मी देवेंद्र फडणवीसचा गुरु होऊ शकतो का? नाही होऊ शकत। तो रामदास आणि त्याच्या अनुयायी येत होते ना शिवरायांकडे, रामदासाचे अनुयायी भेटायला आले तर शिवाजी महाराजांना काहीतरी मागायला आले। शिवाजी महाराज म्हणाले, कोण हा रामदास? रामदास देखील पत्र देतो ना छत्रपती शिवाजीराजांचं गुणगौरव केलेला आहे ना, त्यामध्ये रामदास म्हणतो शेवटच्या कडव्यामध्ये, तुमच्या देशी वास्तव केले पण वर्तमान नाही घेतले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे। महाराज तुमच्या राज्यामध्ये राहिलो पण तुमची भेट घेतली नाही, कारण नसताना तुम्हाला लिहिलं, त्याबद्दल मला माफ करा। हा जर गुरु आहे तर माफी कसं काय मागतो? हा कधी गुरु नाही, मार्गदर्शक नाही, परंतु सनातनी विचारधारा बहुजन समाजावरती लादण्यासाठी इतिहासाची अशी मोडतोड केली जाते। डेरवण या ठिकाणचं शिल्प काढलं पाहिजे।
पनवेल JNPT सचिन सावंत या ठिकाणी आहेत. सचिन सावंत देसाई, सुभाष सावंत पनवेलचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. 2019 ला JNPT या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ना त्यावेळेस, आणि नितीन गडकरी यांनी रामदास आणि छत्रपती शिवाजीराजांचं भव्य शिल्प उभं केलं. सचिन सावंत आणि सुभाष सावंत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. अमरजित पाटील आम्ही सगळे गेलो, त्याला विरोध केला. आमची ताकद कमी पडली. तो पुतळ्याचा कार्यक्रम झाला. तो रामदासांनी शिवरायांचा भव्य पुतळा JNPT वरती उभारलाय. संभाजी ब्रिगेडची ताकद कमी पडली. तो पुतळा बसवला. महाविकास आघाडीवाले आज जोडे मारो आंदोलन करत आहेत, त्यांचं अभिनंदन. पण तुम्हाला खरंच शिवरायांबद्दल प्रेम असेल, तुम्हाला पुरोगामी विचारधारेबद्दल चाड असेल, तर तुम्ही तो JNPTचा पुतळा काढण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. महाविकास आघाडीनं देरवान या ठिकाणचे शिल्प काढण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीने आंदोलन केलं पाहिजे. सातारच्या स्टँडवरती रामदास आणि छत्रपती शिवाजीराजांचं शिल्प गव्हर्नमेंटनी तयार केलेलं आहे. साहेब, आम्ही तिथं जाऊन विरोध केला. सातारला जाऊन पत्रकार परिषद घेतली. आम्ही ते उद्घाटन समारंभाच्या आदल्या दिवशी जाऊन तिथं आम्ही निषेध केला. ते झाकलेलं आहे. रामदास आणि शिवाजीराजांचं शिल्प सातारा या ठिकाणी 2 पोलीस आहेत कायमचे, त्याचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही. आम्ही त्या ठिकाणी अनेक पुरोगामी समजणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केलं, कुणी आलेलं नाही तिथं. तुम्ही खरे प्रामाणिक असाल, तुम्हाला शिवरायांबद्दल खरं प्रेम असेल, ही शिल्प तोडण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे. सत्तेत नसला की तुम्हाला फुले शाहू आंबेडकर आठवतात, सत्तेत नसले की तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा आठवतो, आणि सत्तेत आल्यावर तुम्हाला कोण आठवतं? ह्या धर्माधिकाऱ्याला पुरस्कार कोणी दिला? ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रामदासाचं विष पेरलं, तो नाना धर्माधिकाऱ्याला पुरस्कार काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दिलेला आहे. विरोध केला, आपण पुरस्कार दिला ना ज्यांना विष पेरलं महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीसनी बाबा पुरंदरे सारख्या अत्यंत विषारी व्यक्तीला पुरस्कार दिला, महाराष्ट्र भूषण. आपण महाराष्ट्रामध्ये 57 परिषदा घेतल्या, जीव धोक्यात घालून आज आपण अनेक ठिकाणी फिरलो. शिवसन्मान जागर परिषदा, कुणी कुणी भूमिका घेतली? जस्टिस PB सावंत, नेमाडे, मेश्राम साहेब, प्रकाश आंबेडकर, सगळ्यांनी भूमिका घेतल्या. सगळ्यांनी, अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी, शकाप, RPI, आठवले साहेबांनी सुद्धा पुरंदरेच्या पुरस्काराला विरोध केला. ज्ञानेश महारावांनी विरोध केला. सगळ्यांनी विरोध केला. जयसिंगराव पवारांनी विरोध केला. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसनी त्या विषारी पुरंदरेला पुरस्कार दिला. ज्यांना आयुष्यभर छत्रपती शिवाजीराजांची, जिजाऊंची बदनामी केली, त्या पुरंदरेला पुरस्कार दिला. पण ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी समजणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार येतं, त्यावेळेस त्यांना कधी जयसिंगराव पवार आठवतात का? त्यांना कधी वामनदादा कर्डक आठवतात का? त्यांना कधी बाबा आढावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा असं त्यांना कधी वाटलं का? याचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रदीप दादा सांगत होते, मेश्राम साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये इथल्या गोरगरीब कष्टकरी श्रमकर्त्यांचा कैवार घेऊन लढा उभारलेला आहे. आणि अनेक वर्षापासून मेश्राम साहेब, प्रवीण दादा हे काम करतात. इथल्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, बहुजन समाज सत्तेत आला पाहिजे. प्रामाणिक लोक सत्तेत गेले पाहिजेत, जे लढणारे आहेत, बोलणारे आहेत, भूमिका घेणारे आहेत. हे सत्ता नसली की फुले शाहू आंबेडकर, आणि सत्तेत आले की मुलगा नातू जावई व्याही, अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाची. अहो, मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा नाही. तुम्ही म्हणाल का उपयोग आहे अभिजात भाषेचा दर्जा? अहो, कोट्यावधी रुपयाची तरतूद आहे केंद्र सरकारची. एका भाषेला जर का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती अकॅडमी स्थापन करता येते. त्या भाषेच्या वृद्धीसाठी फंड्स आहेत केंद्र सरकारचे. कन्नड भाषेला, तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, कारण तामिळनाडूचे आणि कर्नाटकातल्या खासदारांनी लोकसभेमध्ये मग गोंधळ घातला, सरकारला धारेवरती धरलं. मनमोहन सिंगच्या काळामध्ये कन्नड आणि तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी ही खूप प्राचीन आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये सुद्धा मराठीचे उल्लेख सापडतात.
पुणे जिल्ह्यातील पाले या ठिकाणी पहिला शिलालेख सापडला आहे मराठीचा, नमो आर्यंताणा, प्राकृत मराठी भाषेतला. दुसरा शिलालेख 10व्या शतकामध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेला 10व्या शतकात, आतापासून 1000 वर्षापूर्वी. चामुंडराय करवेले, गंगराय सुताले करवेले. तमिळ, मराठी आणि कन्नड असे 3 शिलालेख आहेत. आशय एक आहे गोमटेश्वराच्या पायथ्याला, आशय एकच आहे, भाषा भिन्न आहे, तमिळ, कन्नड आणि मराठी. त्या भाषा भगिनी आहेत, त्या कन्नड, तमिळ आणि मराठी समकालीन भाषा भगिनी आहेत. मराठीतलं पहिलं चरित्र, लीळा चरित्र चक्रधरांचं माहीम भट्टांनी लिहिलं. हे भारतातील सर्वात प्राचीन चरित्र समजलं जातं. त्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा नाही. भाषा भगिनीतल्या 3 भगिनीपैकी कन्नड आणि तमिळला मिळाला. मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. हे स्वतःच्या कारखान्यासाठी, संस्थांसाठी सुप्रीम कोर्टात जातात, मंत्र्यांना भेटतात, पंतप्रधानांना भेटतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या किती खासदारांनी, संसद सदस्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गोंधळ घातला, सरकारला धारेवरती धरलं. आहे का काही रेकॉर्ड? या सगळ्या बाबीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवल्यानंतर